सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई तुला प्रश्न पडला असेल ना मला हे सगळं कसं कळलं ते? ऍक्च्युली माझ्या आईंनी सांगितलं. हो, त्याचं काय देवकी मावशी आणि आईंची आता खूप चांगली मैत्री झाली आहे ना. त्या सांगत होत्या आईंना तुझ्याबद्दल. त्या असं सांगत होत्या की तुझं डाएट करणं किंवा खूप स्वच्छता करणं तेच ते हातात टिश्यू पेपर असतात ना सारखे, नाही आवडत त्यांना. आता कसं आहे, एकत्र कुटुंबात राहायचंय म्हटल्यावर सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागतं. प्रत्येक जण आपल्या मनासारखं करत गेलं तर घर कसं टिकणार? नाही कळत तुला? मी नाही म्हणते हे, देवकी मावशी सांगत होत्या तुझ्याबद्दल. लोकांमध्ये मिसळल्याशिवाय आपली माणसं कोणती आहेत ते नाही लक्षात येत. तुला तेही आवडत नाही. रिझर्व्ड आहेस. नाही दिसतच आहे ते, पण ते खटकतं देवकी मावशींना. हे माझं मत नाहीये. हे जे काही मी सांगते ते देवकी मावशी म्हणत होत्या. देवकी ते एक सांगू, आपण जरी एकाच घरात राहत असलो ना तरी घरातल्या प्रत्येकाचा स्वभाव, आवडीनिवडी हे वेगळं असतं. हे तुमच्या कधी लक्षात येत नाही. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट ना पद्धत म्हणून किंवा रीतिरिवाज म्हणून करायला जाता. आणि राधाचं काय होतं माहितीये का, तिला मनापासून जी गोष्ट पटते तीच करायला तिला आवडते. तुम्हाला हे बोलणं पटतंय का? जितकं मला कळलं मी तुला सांगितलं. आता ह्यापुढे कसं वागायचं ते तू ठरव. निघू? तुम्ही बसा, हा मी आलेच. तुम्ही फ्रेश होताय ना देवकी ते? अजून इथेच बसलात म्हणून म्हटलं. हो जाते. मला अजूनही कळत नाहीये कॅश, आईंना अशा चाहड्या करण्याची काय गरज होती? यालाच आपल्या आईचं डोकं म्हणतात. आईंनी मावशीच्या मनात असा काय सुरंग भरून दिलाय की स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. राधा तू हे तू मला वाटलं की कपडे बदलून येतेस बाहेर गप्पा मारायला.
हो मी येणारच होते पण मीरा आली ना इकडे मग आम्ही बसलो बोलत जरा. मीरा बोलत होती का? माझ्याशी बोलत होती गायत्री. तिकडे गप्पा मारत होती. घे भेट घे. चला उद्या निघायला हवं. उद्या बोलायला हवं आपल्याला. अगं राधा उद्या निघायचं आपल्याला असं म्हटलं मी. हो हो उद्याच निघायचंय ना. हा आपल्याला उद्या निघायचंय. उद्या निघायचंय. मी जरा आवरते. खूप वस्तू इकडे तिकडे पडल्या. द्या नाही राहू. पटकन जागा अडवूया. पुन्हा असं नाटक पाहायला मिळणार नाही. पण आपल्याला सासूबाईंनी परत हकललं नाही म्हणजे मिळवलं. नाही हकलणार. कशावरून? अगं जो माणूस नाटकाचे प्रयोग लावतो त्याला प्रेक्षक हवेच असतात. तर सासूबाईंनी हे नाटक आपल्यासाठी लावलंय ना, म्हणजे ठेवलंय ना. काय ग काय चाललंय दोघींचं खुसुखुसू? आबा बोलण्यात वेळ घालवू नका. पटकन पुढची सीट पकडा कारण कधीही नाटकाला सुरुवात होईल. आबा फक्त भाग्यवान प्रेक्षकांना असे नाटक पाहायला मिळतात बरं का. हो अशा नाटकांचे प्रयोग खूप कमी लागतात ना. मला तर वाटतं या नाटकाची नोंद इतिहासात घेतली जाईल. हो आबा. अगं, कसलं नाटक? काय बडबडताय तुम्ही दोघी? ते आबा त्याचं काय ना, देवकी मावशी आणि राधाच्या भांडणाला केव्हाही सुरुवात होईल आणि त्यांच्या भांडणाचा आवाज केव्हाही आपल्याला ऐकू येईल. चला आबा वहिनी आम्ही नाटकाची तिकीट काढून आणली. आपल्या सगळ्यांना जायचं लवकर तयार व्हा. हो अरे तिकीट मिळत नव्हती. खूप मेहनतीनं मिळवली त्यांनी. अरे खरंय. कॅश लवकर तयार होऊन म्हणजे इंटरव्हलच्या अगोदर आपण पोहोचू तरी. अहो तुम्हाला कोणी सांगितली होती नाटकाची तिकीट काढून आणायला? का? मला आधी विचारायचं होतं ना. हो आणि एवढे पैसे खर्च करायची काय गरज होती? पैसे फुकट गेले. एक मिनिट काय काय झालंय काय? अहो भाऊजी आज आपल्या घरात सुपरहिट नाटकाचा प्रयोग सुरू होणार आहे. आता तुम्ही आलाच आहात तर पटकन जागा पकडून घ्या. कसं आहे ना, एकदा नाटकाला सुरुवात झाली की तुम्हालाही तुमच्या बसण्याचं भान राहणार नाही. मी आले. मीराला सांगून येते आपण उद्या निघतोय ते. राधा हे मीराशी खूपच मैत्री झालेली दिसते तुझी. नाही म्हणजे मैत्री झाली नाहीये पण मी प्रयत्न करते. हा म्हणजे मी फार एकटे राहू नये, लोकांमध्ये मिसळायला हवं हे सगळं मान्य आहे मला. पण हे तुला आवडत नाही हे माहित नव्हतं त्यामुळे प्रयत्न करतेय लोकांमध्ये मिसळण्याचा. अगं मला आवडत नाही म्हणजे मला काळजी वाटते तुझी. म्हणजे असं एकटं राहणं एकलकोंडेपणा बरा नाही ना. मिसळलं पाहिजे चार लोकांमध्ये म्हणून मी सांगत असते. पण मी असं म्हणते म्हणून तुम्ही तुमच्या सवयी आणि स्वभाव बदलू नका. म्हणजे मी आपली तुमची काळजी करते पण तुम्हाला त्याचा त्रास होत असेल. आई खरं सांगू का, तुझ्या काळजी करण्याचा खरंच मला खूप त्रास होतो. हा आणि मला जेवढा होतो ना त्यापेक्षा जास्त त्रास तुला होतो. तू नको काळजी करत जाऊ. सगळी माणसं मोठी, प्रत्येकाला कळतं कसं वागायचं. तुझ्या त्रास करून घेण्याने काय फरक पडणार. आणि मला माहितीये ना की माझ्या सुद्धा सवयी आहेत, खूप विचित्र सवयी आहेत. मी स्वच्छतेच्या बाबतीत ओव्हर ऑब्सेस्ड आहे, डाएटच्या बाबतीत ओव्हर कॉन्शियस आहे. मला नाही आवडत फार तेलकट तुपकट खायला.
हे ब्रेकफास्टला कोणतरी वडे. हे बरं राधा, हा हे मी मान्य करते की हे काही मला तुझं पटत नाही. अगं मला काय वाटतं, म्हणजे ते तुमचं डाएट आणि कॅलरीज वगैरे मला काही कळत नाही. मला वाटतं तरुण वय आहे तुमचं, सगळं छान खावं आणि पचवावं, म्हणून मग मी घनाला आग्रह करत असते चांगलं चुंगलं खायचा. अगं पण तू खायला घाल ना घनश्यामला, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये, पण तू नवरा आहे माझा, मी त्याला म्हणणार ना त्याने व्यायाम करायला हवा असं. हो करू दे ना त्याला व्यायाम, मी कुठे त्याला नाही म्हणते, पण सारखं हे खाऊ नको ते खाऊ नको असं कशाला ना. हे बघ आई, मला तुझं सगळंच म्हणणं पटतंय, तुझं काहीही चुकीचं नाहीये, फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की हे सगळं तू मला सांगितलं असतंस तर जास्त बरं झालं असतं. तू हे गायत्री मावशीनं सांगायला नको होतीस. अगं मी कशाला कोणाला सांगायला जातेय, माझा स्वभाव तरी आहे का तो. फक्त तुझ्या जरा लक्षात आलं नाही राधा की ह्या आपल्या घरातल्या गोष्टी मीराजवळ नाही बोलायच्या ना. मी कोणाला काहीच म्हणालेलं नाहीये, कारण तू जर गायत्री मावशींना बोलली नसतीस तर हे मीराला कळलं नसतं. आणि मीराने मला मी सांगते ना तुला, मी काही कोणाजवळ बोललेली नाहीये, फक्त मीरा म्हणाली ना, मीराला तुझ्याकडनं कळलं ना. 1 मिनिट आई, मी यातलं काहीही मीराला सांगितलेलं नाहीये. अगं मग मी कुठं काही गायत्रीला बोललीये. गायत्री, त्या दोघींच्या बद्दलच्या तुझ्या भावना मी समजू शकतो. म्हणजे तू त्यांना हे जे करायला लावते आहेस त्या मागचा तुझा विचारही समजू शकतो, पण तरीही तुला सांगतो मला बाबा खूप टेन्शन आलं. म्हणजे आपण करायला गेलो एक आणि झालं भलतंच, असं नको व्हायला. असं अजिबात काही होणार नाहीये विनायक, माझ्यावर विश्वास ठेवा. नाही का गायत्री, शब्दाने शब्द वाढत जातो आणि मग तर उगीच वाद होतील असं वाटतंय ना. नाही होणार, मी सांगते ना तुम्हाला. आई, आबांना ज्या गोष्टीची भीती वाटते ना, मला पण त्याच गोष्टीची भीती वाटतेय. काही उलट सुलट झालं तर आबा काय, म्हणजे अगं घाबरण्याचं अजिबात कारण नाहीये. खरं म्हणजे एक सांगू का, त्या सासू सुनांचं नातं इतकं गोड आहे, पण सासू सुनेचं नातं फक्त गोड असून चालत नाही, तर त्याचबरोबर त्याच्यात नाही होऊ दे ना, तमाशा होऊ दे. तमाशा करायचंय का तुला इथे येऊन? नाही सोडणार तू. आधी मला उत्तर दे, मला उत्तर दिल्याशिवाय निघालीस कुठे तू? काय चालवलंस हे? अगदी सरळ साधी मुलगी वाटत होतीस मला, फारच शहाणी निघालीस की. आई, तू माझ्यावर वाटेल ते आरोप करू नकोस. मी आरोप करते? तू माझ्याबद्दल इथे सगळ्यांना नाही नाही ते सांग, त्याचा नुसता जाब विचारला तर मला म्हणते आरोप करते म्हणून. आणि मी तुझ्या काय, तू गप्पा रे, तुला माहिती नाही कशी येते. हो हो, एक मिनिट, तू बाहेर जाऊन गाडी काढ, मला निघायचं. मी या बाईवर भाऊजी सांभाळ तुम्ही. बघा बघा कशी बोलते बघा ही. काय बोलले मी, काय बोलले सांग. नाही बरं झालं आपण इकडे आलो, म्हणून तुझ्या मनात काय माझ्याविषयी चाललंय ते मला कळलं. तरी माझ्या मनात तू 1 मिनिट तुम्ही थांबा. तुम्ही प्लीज थांबा, मध्ये मध्ये बोलू नका. आई काय आहे, गायत्री मावशीनं माझ्याबद्दल वाटेल ते सांगितलंस, तू वाटेल ते आरोप केलेस. कशी वागायचं तू मला शिकवलं. आई काय ग हे, इतके लगेच बेरिंग सोडलंस? आपलं काय ठरलं होतं, काही झालं तरी हसायचं नाही. पण पुरे गाधा, पण जमलं ना, चांगलं जमलं की नाही? जास्त चांगलं जमलं, मी घाबरले होते तुला. अगं बाई पुरे झालं, एवढं भांडाभिंडाची सवय नाही ना, म्हटलं आता पुरे. पण आपले भांडण बघून समाधान वाटलं असेल अभिलाषा आणि कॅशला. काय ग? नाही मावशी, तुम्ही भांडावं असं आम्हाला नाही, आईंना वाटत होतं, हो की नाही आई? अगं पण तुम्ही दोघींनी घाबरवलात ना. आम्हाला वाटतं तुम्ही खरोखरच भांडताय. खरं सांगू का, एका क्षणासाठी मलाही तसंच वाटलं होतं. तुला काय वाटलं? फक्त तूच आम्हाला फसवू शकतेस. तशीच वेळ आली तर आम्ही पण तुझी गंमत करू शकतो, पाहिलंस ना.
हो, हे सगळं मी केलं, ह्याच्या मागे माझा हात होता, हे सगळं मान्य आहे, पण त्यामागचा उद्देश मात्र वेगळा होता. हा, नाही, तुमचा उद्देश आम्हाला कळला आणि मग नंतर आमच्या लक्षात आलं की तुमच्याबद्दल जे ऐकलं होतं ते खरंच आहे. अगं गायत्री, आमच्या नात्यात खरंच तसा काहीच प्रॉब्लेम नव्हता. अगदी छान चाललं होतं. हा, पण कधी कधी कुठेतरी काहीतरी कमी आहे अशी जाणीव होत होती खरी. तुम्ही फक्त ती गोष्ट स्पष्टपणे आमच्या लक्षात आणून दिली. आमच्या नात्यात नेमकं काय कमी होतं ते आता आम्हाला कळून चुकलेलं आहे. आणि त्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं ना मावशी, की पुढे जाऊन आणखीन मोठा धोका निर्माण झाला असता तो टळला. हा, म्हणजे नातं म्हणजे नुसतंच एकमेकांना सतत समजून घेणं नाही, तर कधी चिडणं, कधी रागावणं, कधी भांडणं असं सुद्धा असू शकतं. नातं फक्त गोडच असायला पाहिजे असं नाही, ते कधी थोडं तिखट असायला पाहिजे, कधी खारट, कधी आंबट. हे खरं तर तुमच्या सगळ्यांकडे बघून लक्षात आलं आमच्या. म्हणजे असं वागल्याने नात्यातला एकसुरीपणा जाऊन मोकळेपणा वाढतो, नाही आई? आणि कुठलंही नातं टिकवायचं तर हा मोकळेपणा खूप गरजेचा असतो. हो, आणि त्यासाठी राधा म्हणाली तेही तितकंच महत्वाचं आहे. हा, जसं आमच्या आईचं आणि आमचं आहे, हो की नाही आई? वहिनी, तुमच्यातलं नातं जरा जास्तच आंबट आहेत, त्यामुळे आमचे दात आंबतात. पण गायत्री मावशी, तुम्हाला मनापासून थँक्स. काय व्हायचं की समोरच्याला दुखवायला नको म्हणून बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी बोलणं टाळायचो आम्ही. नाही, पण यापुढे एक गोष्ट नक्की, मतभेद असतील तरी चालतील, पण मनात खरं काय आहे ते बोलू आम्ही एकमेकींशी. राधा, तुझ्या सासूबाईंनी इथे आल्या आल्या मला एक गिफ्ट दिलं होतं. सासू सुनेच्या नात्याचं सार तुम्हाला आता कळलंय, तेव्हा हेच माझ्याकडून तुम्हाला रिटर्न गिफ्ट आहे असं समजा. आता जाता जाता मी गायत्रीला एक सल्ला देऊन जाणार आहे. अगं गायत्री, आज कितीतरी सासू सुनांना तुझ्या मदतीची आणि मार्गदर्शनाची गरज आहे, लक्षात ठेव. मावशी, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. नाही नाही नाही, जर गायत्रीचा सल्ला देण्याने किंवा तिच्या बोलण्याने जर सासू सुनांमधले नातेसंबंध सुधारणार असतील तर मग गायत्रीने हे काम जरूर करायला हवं. तुझं काय म्हणणं आहे? अरे, कल्पना नक्कीच छान आहे. पण मला काय वाटतं माहितीये का, हा कार्यक्रम साजरा करताना आपण सासू सोनेचं नातं कसं साजरं करता येईल हाही विचार करायला हवा. मी काय म्हणते, आपण सासू सोन मेळावाच भरवूया ना. म्हणजे आपल्याला सासू सुनेच्या नात्याची ओळख प्रत्येक सासू सुनेला करून देता येईल. काय, अगदी मस्त आयडिया आई. आई ऐका ना, आपण पुढच्या महिन्यातला एखादा चांगला मुहूर्त पाहूया का? हो हो, मी बघतो पंचांग आणि काढून देतो मुहूर्त. हो. त्याची काही गरज नाही. अशा गोष्टींसाठी मुहूर्ताची नाही तर फक्त इच्छाशक्तीची गरज असते. मला तर असं वाटतं की आपण उद्याच्या उद्या हा मेळावा भरवूया. काय? उद्याच? उद्या? हा मस्त आयडिया. हो, सासूबाई